मित्रांनो, एक गंभीर विषयावर चर्चा आणि संबंध बैलगाड्यात ज्या घडामोडी चालले त्याविषयी चर्चा. मित्रांनो, चर्चा करणार आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आणि एका प्रसिद्ध बैलाचे मालक, पाखऱ्या बैलाचे मालक आबा आहेत आपल्याबरोबर. आबा नमस्कार. नमस्ते. काय चालू आहेत आबा? काय नाही, आज बऱ्याच दिवसांनी कोरेगाव झाल्यानंतर आज मैदानात आलो मी. मधल्या काळात एक मला वाटतं नाशिकच्या एक मैदानात गेलो होतो मी. त्यानंतर आजच आलो मी. बरं. एक वेगळा उत्साह असतो जी पारंपरिक मैदान असतात त्यात. हो, त्याच्यासाठी मी मला वाटतं एक 10-12 दिवसापूर्वी थोडंसं तब्येत नव्हती बरोबर. घरात बसून राहिलो, रिकवर व्हायचं म्हणलं, आपल्याला पेडगावच्या मैदानाला जायचं आहे, आपली रिकव्हरी झाली पाहिजे म्हणून 2-3 दिवस घरात बसून राहिलो अक्षरशः. एक वेगळी एनर्जी देतं बैल. हो, 100%. आता जसं प्रस्तावनेत सांगितलं की विषय खूप गंभीर आत्ता चालू आहेत आणि वारंवार त्या सगळ्या गोष्टी चर्चा होते की जी बंदी घालण्यात आली, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा, काय सांगाल कशामुळे ही बंदी आहे? प्रथम मला एवढं सांगायचं आहे की आपण बंदी हा विषय आपल्याकडं म्हणजे बंदीचा विषय नाहीच आहे. एक आता याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो मी. ॲक्च्युली 22 मेला नाशिकला गणेश बनकरांच्या नियोजनामध्ये जे युवा हिंद केसरी मैदान त्यांनी जाहीर केलं होतं, त्या मैदानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला. माझ्या अंदाजाने काहीतरी एक 900 गाडी नोंद झाली. सिंगल पावती असून सुद्धा 900 गाडी नोंद झाली तिथं. आणि त्या विभागामध्ये 900 गाडी नोंद होणं म्हणजे हे फार मोठं दिव्य झाल्यासारखं झालं. ते त्या मैदानाचं आयोजन नियोजन अतिशय देखणं स्वरूपात झालं होतं. मला वाटतं आपण तिथं बोललो पण. आणि आयोजकांचं तिथली जी व्यवस्था केली होती अतिशय सुरेख होती, परंतु त्यांच्या अपेक्षेपेक्षा फक्त माणसं जास्त आली तर माणसांना कंट्रोल करण्यात त्यांना थोडासा प्रॉब्लेम आला. बाकी दिवसभर मैदान एकदम सुरेख पार पडलं. आणि जसं सेमी चालू झाले तर सेमीमध्ये थोडेसे वादविवाद चालू झाले. म्हणजे काही सेमीमध्ये लोक म्हणजे तिथलेच लोकल लोक नाशिक विभागातले स्वतःची गाडी बसलेले नसताना सुद्धा काही लोकांनी तिथं गाड्या पळवायला आणल्या. कुणी पावती विकलेला असताना आणि विकल्यानंतर त्या पावतीवरती गट पास झालेली गाडीच्या जागेवरती गाडी एक जणांनी आणली पळवायला. प्रसिद्ध बैलगाडी म्हणजे लखनच्या जागेवरती तुम्हाला सांगतो थोडक्यात. असे अनेक वाद झाले. माझी गाडी एका सेमीमध्ये, माझा सेमी पास झाला होता. आमचा बैल गुलाबास पात्र झाला होता. तिथं माझा काय वैयक्तिक विषय काहीच नव्हता. विषय झाला मला वाटतं 8व्या का 9व्या सेमीमध्ये 2 गाड्या तिथं समान उतरल्यानंतर अनेक वेळा ते चेक केल्यानंतर तिथं असा डिसिजन घेण्यात आला की त्या दोन्ही गाड्यांना समान निर्णय द्यायचं ठरलं. परंतु स्थानिक जी गाडी होती तिथली, त्या गाडीचे बैलांचे मालक आणि समर्थक ह्या लोकांना ते काय पचत नव्हतं. त्यांचं म्हणणं असं होतं की आमचीच गाडी बसली आणि त्यांच्या मनात सुप्त भावना अशी होती की आम्ही आमच्या भागात खेळतोय, आमचीच गाडी दिली पाहिजे. तर त्यांना समजून सांगितलं की बाबांनो, तुम्ही जास्तीत जास्त असं करू शकता की तुमच्या भागात मैदान येतं, त्यामुळे दुसऱ्या बैलगाडी मालकाला समजूत काढून त्याची गाडी थांबवून तुमची 2 बैलं पळवा. कदाचित तुमची गाडी 1 नंबर बी करू शकेल तसं. परंतु ऐकायच्या मनस्थितीत नसलेले लोक म्हणजे आरेरावीची भाषा करायला लागली तिथं. आरेरावीची भाषा म्हणजे अक्षरशः एका मिरीच्या खांद्यावरती बसून संघटनेच्या नियमावलीला आणि संघटनेला शिव्या द्यायला लागले अक्षरशः लोक. आम्ही संघटना मानत नाही. ज्या संघटनेच्या आधारावरती तुमचा भाग इथं पश्चिम महाराष्ट्रात येऊन खेळतो, पश्चिम महाराष्ट्रातले बैलगाडी मालकांना एक वेळ थोडंसं बाजूला ठेवून तुम्हाला लांबून आल्यामुळं तुम्हाला योग्य न्याय दिला जातो, योग्य सहकार्य केलं जातं. तुमच्या बैलगाड्या रस्त्यामध्ये पकडलेल्या असतात, तिथं संघटनेच्या लोकांनी जाऊन पोलीस चौकीतनं तुमच्या बैलगाड्या सोडून दिलेल्या आहेत. एवढं सहकार्य जे बैलगाडी मालक आहेत पश्चिम महाराष्ट्रातले, ते स्वतःच्या घरी तुम्हाला खाऊ पिऊ घालून 4-4, 8-8 दिवस पाहुण्यासारखे सांभाळतात. आणि त्याच परत एवढं सहकार्य करून आणि संघटनेचं
एक दृष्टिकोन होता की हा खेळ मोठा व्हावा. त्या दृष्टिकोनातून आपण पश्चिम महाराष्ट्रातला खेळ हा अख्ख्या महाराष्ट्रात चालू व्हावा, 3 फेऱ्याचा खेळ. आज भारतामध्ये बैलगाडा शर्यतीच्या विषयामध्ये जर तुम्ही विचार जर केला तर गट सेमीफायनलचा जो आपला सातारा छकडीचा खेळ आहे, सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे, सगळ्यात जास्त पाहिला जातो बैलगाड्याच्या विषयात. तर त्या विषयातनं आपण त्याचं प्रमोशन करते संघटनेने प्रमोशन करून उत्तर महाराष्ट्रात हा खेळ रुजवला, त्या लोकांना सहकार्य केले. तिथं झेंडा पंच देणं, तिथं समालोचक देणं, तिथं अनेक आपले जे घटक आहेत मैदान पार पाडणारे तिथं इकडनं पाठवून बरेचसे मैदानं तिकडे पार पडले. एवढं असताना संघटनेचे पदाधिकारी म्हणजे मी स्वतः तिथं होतो, मी स्वतःसुद्धा तो निकाल दिल्यानंतर ती आरेरावी थांबली नाही. आमच्या संघटनेचे सचिव आहेत, ते सचिव म्हणले की अरे तुम्ही ऐकलं पाहिजे, असं तसं त्यांना समजून सांगत असताना आरेरावी काय थांबायला तयार नाही. शेवटी तिथं असा निर्णय घेण्यात आला की ती फायनल थांबवली आणि संघटनेमार्फत आम्ही तिथंच जाहीर केलं की ह्या विभागावरती आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय कसा निर्णय घ्यावा लागेल, बाकीचं काही न बोलता. तिथं तो कार्यक्रम आटपल्यानंतर 2 दिवस झाल्यानंतर आपल्या विभागामध्ये असंतोष तयार झाला की बाबा जी संघटना 12-15 वर्ष जगडून, ज्या संघटनेनी संघर्ष करून प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, प्रामुख्याने पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र ह्या विभागातल्या लोकांनी त्यावेळेस सगळ्यांनी पळापळ करून किंवा राजदरबारी किंवा अनेक ठिकाणी सगळ्या लोकांनी एवढ्यांनी प्रयत्न करून जर हे केलं, ह्याच लोकांना जर तिथं किंमतच देत नसेल, किंमत देत नाही म्हणजे अक्षरशः त्या दिवशी माझ्यासारखा संयमी माणूससुद्धा मला असं वाटलं होतं की पुढं होऊन 2 शब्द वाईट बोलावं का, पण मी बोललो नाही. काय तिथं तो विषय संपवला, फायनल कॅन्सल केली, पुढील वादिवाद थांबवला आणि तिथं फक्त आम्ही एवढंच बोललो की ह्या विभागावरती आम्हाला काहीतरी विचार करावा लागेल. त्याच्यानंतर आपल्या भागातला पश्चिम महाराष्ट्रातला संतोष सगळा उफळून आल्यानंतर प्रत्येक तालुक्यातल्या बैलगाडी मालकांनी त्या तालुक्याच्या अध्यक्ष आणि तालुका कमिटीचे जे संघटनेचे सदस्य आहेत त्या लोकांशी संपर्क साधून त्यांनी सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यातनं एक निष्कर्ष असा निघाला की तिकडले लोक इकडं पळायला आल्यानंतर उद्या वाद होतील, कारण तो जो प्रकार घडला इथं कधीच घडला नाही की तो बाहेरनं आलाय, छत्रपती संभाजीनगरवरनं कुठली गाडी आली, अहिल्यानगरवरनं कुठली गाडी आली, बीडवरनं कुठली गाडी आली, नाशिकवरनं कुठली गाडी आली, तर तिला काहीतरी वेगळी वागणूक दिली जायची किंवा तुच्छ वागणूक दिली गेलेली नाही इथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी. मग बैलगाडी मालक तर सोडा, पण तुम्ही संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर सुद्धा जर आवडच्या भाषेमध्ये जर बोलत असताना तर त्या लोकांचा काहीतरी विचार करायला पाहिजे आणि थोडे दिवस त्यांच्यावरती काही निर्बंध घातले पाहिजे. अशा स्वरूपाचा सूर बैलगाडी मालकातनं तालुका कमिट्या आणि तालुका अध्यक्षांपर्यंत पोहोचला. तालुका कमिट्यांनी ती बैठक लावली 26 तारखेला. त्या बैठकीमध्ये तालुका कमिटीचे अध्यक्ष आणि तालुका कमिटीचे सदस्य, त्याच्या व्यतिरिक्त इतर ज्येष्ठ समालोचक मंडळी असतील, ज्येष्ठ झेंडापंच असतील, असे ठराविक जे घटक आहेत की जे पुढं होऊन ही मैदानं पाडायच्या कामामध्ये प्रमुख भूमिका बजावत असतात, अशा लोकांची ती बैठक झाली. त्या बैठकीतनं एकंदरीत सूर पाहता सगळ्यांची इच्छा अशी होती की आता एकत्र पळायचं नाही आणि कायमचं. तर हे असं निर्णय झाला. त्याच्यानंतर हा लोकभावनेतनं निर्णय झालेला आहे. वैयक्तिक राग रोष धरून किंवा मला जरी समजा काय 2 शब्द बोलले असतील किंवा आमच्या सचिवांना बोलले असतील, तर आम्ही मीटिंग सुरू करायच्या अगोदर आमच्या वरिष्ठ मंडळींची जी चर्चा झाली ती चर्चा अशीच होती की थोडं जे चुकलेत त्यांना आपण काहीतरी शासन करू. पण हा राग त्या मैदानापुरता होता का असा तयार होत होता, म्हणजे इथल्या काही गोष्टी लोकांच्या मनात दगदगत होत्या अगोदरच. कुठल्या त्या सांगा. तरी त्या दगदग जे करणाऱ्या गोष्टी होत्या लोकांच्या मनामध्ये, त्या गोष्टी उफळून आल्या ह्या प्रसंगामुळं. आणि त्याच्यात सर्वसाधारण माणूस त्याच्यातनं चिडून मग ती संघटनेला आम्हाला भाग पाडलं. कुठल्या गोष्टी तुम्हाला जसे की काही विषय असे झाले होते त्याच्या अगोदर की तिकडच्या बैलांच्या सावडे किंवा आपण पैरे म्हणतो, पैरे होताना फार म्हणजे पैशाची डिमांड, आवासवी पैसे मागितले जायचे, त्या विषयाचा राग लोकांना होता. काय आणि ह्याच्यामध्ये काय सर्वच दोषी आहेत असं नाही. त्याच्यातनं एक 30-40% लोक असतात की तो हा व्यवहार त्यांनी बैलगाडी मालकांचा व्यवसाय करून टाकला होता.
बैलांचं सावड करण्याचं किंवा पैऱ्यासाठी पैसे मागणं. त्याच्यानंतर काही प्रकार घडले की चुकीचे व्यवहार केले गेले, काही आजारी बैल विकली गेली, काही लोकांनी बैल विकली, बैल परत तिकडं त्यांच्याकडं व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी नेलेली बैल त्यांनी स्वतः तिकडंच ठेवली, पैसे दिलेले नाहीत. आज आमचे वरिष्ठ संघटनेवरती काम करणारे महाराष्ट्र केसरी दत्ता पैलवान आहेत. दत्ता पैलवानांनी एक बैल घेतला, इथं पळून द्यायची बोली होती, काही कारणास्तव तो व्यवहार कॅन्सल झाला. त्या माणसानं तो बैल पण नेला ना, आज तर काय 3.5 लाख रुपये त्या माणसांचे दिलेले नाही. म्हणजे अशा स्वरूपाचे काही लोक, बरेचसे विषय आहेत असे की लोकांच्या मनात ती खदखद होती आणि त्या खदखदीत नाही ना लोकांचा तो प्रखर विरोध, त्या भागातल्या लोकांच्या बैल मालकांवरती प्रखर विरोध जाणवला आणि लोकांनीच लोकभावनेतनंच हा निर्णय घेण्यात आला की ठीक आहे बाबा, आता हा जो थोडासा वाद झाला आहे, ह्या वादातनं काहीतरी अनिष्ट घडू नये म्हणून हे 2 विभाग वेगळे पडलेले चांगले. तिथं असा निर्णय झाला की पश्चिम महाराष्ट्रातली 17 जिल्हा, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, ठाणा, रायगड, कारण ठाणा रायगड आपल्यामध्ये परंपरेने आपण चालत आलेल्या ह्याच्यामध्ये खेळामध्ये आपल्या खेळामध्ये आहेत. त्याच्यामुळं तो विभाग असाच, म्हणजे जो पूर्वीचा सातारा छकडीचा खेळ खेळणारा जो भाग होता तो एक बाजूला थांबू आणि नवीन जो भाग आपल्यामध्ये जॉईन झाला आहे उत्तर महाराष्ट्रातला, तो थोडे दिवस आपण विभागून ज्यांनी त्याच्या भागामध्ये एकतर ज्यांनी त्याचा खेळ खेळावं किंवा मग समजा जरी 3 फेऱ्याचा खेळ खेळायचा असेल तर तुमच्यात थोडे दिवस खेळावं. कारण उद्या येऊन असं, आता समजा आजचं मैदान आहे, आज 1,00,000-2 लाख पब्लिक आहे, इथं एखाद्या बैलगाडी मालकाचा काय जरी उपळून आला, राग उपळून आला, भांडणं झाली तर अनिष्ट प्रकार घडणार इथं काय. त्या विषयाने आपण तो तुर्तास तरी काही दिवसापुरता हा निर्णय घेतलेला आहे संघटनेमार्फत की जेणेकरून इंटरॅक्शन ह्या लोकांचं झालं नाही पाहिजे आणि इंटरॅक्शन म्हणून वाद झाला नाही पाहिजे. बंदी चा निर्णय हा स्वल्पविराम असणार आहे का पूर्णविराम? नाही, बंदी हा शब्दच नाही. तुम्ही म्हणता मला बंदी हा शब्दच नाही आहे याच्यामध्ये. हा थोड्या दिवस तुम्ही म्हणता तसं स्वल्पविरामच हा. काही दिवसात आपल्या विभागातल्या बैलगाडी मालकांची चर्चा करून काही गोष्टींची त्या विभागामध्ये आम्ही जाऊन त्यांना म्हणजे त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या काही चुका असतात त्यांच्या लक्षात आणून देऊन त्यांना एज्युकेट करणार. एज्युकेट म्हणण्यापेक्षा मराठी शब्द काय झाला, मार्गदर्शन करू आम्ही त्यांना. आम्ही वरिष्ठ मंडळींनी ठरवलेलं आहे काही दिवसामध्ये आपल्याला ते करायचं आहे. परंतु तुर्तास लोकभावनेचा विचार करता आम्ही तो विषय थोडासा काही दिवसापुरतं पुढं ढकललेला आहे. असं अब काय सजेशन आलं, प्रत्यक्ष तुमचे नंबर नसतात जे काय बैलगाडी अभ्यासक आहेत त्यांचं असा अभ्यास आला, पाण्याच्या स्पर्धा ह्या 3 आपण म्हणू की एक टप्प्यात व्हाव्यात कुठल्याही स्पर्धा, एक जिल्हास्तरीय, एक विभागाची आणि एक राज्याची. तर त्या दृष्टीनं काय विचाराधीन आहेत का संघटना? कारण आता बैलांची संख्या मोठी झाली. ॲक्च्युली ज्यावेळेस आम्ही 26 तारखेला मिटिंग झाल्यानंतर ह्याचे 2 विभाग केले त्यावेळेसच चर्चा चालली होती की तालुका लेवल, जिल्हा लेवल आणि महाराष्ट्र लेवल, असं जसं महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत्या त्या पद्धतीचं एक नियोजन लावायचं चाललेलं आहे. त्याच्यावरती काम बी चाललेलं आहे संघटनेचं की ती काय म्हणजे कशा स्वरूपात ती स्पर्धा घ्यायची. तर ते ॲक्च्युली त्याचा प्रोटोकॉल कसा असेल याच्यावरती चर्चा चाललेली आहे आणि त्या पद्धतीने पुढं काम करून तो एक विषय पुढे येणार आहे कदाचित की पहिलं तालुका लेवलनंतर जिल्हा लेवलला, जिल्हा लेवलच्या नंतर महाराष्ट्र केसरी किंवा महाराष्ट्र चॅम्पियन काहीतरी त्याला आपण एक संघटनेमार्फत आपण जसं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची महाराष्ट्र केसरी स्पर्धा असते त्या पद्धतीत आपल्याला काय करता येत असेल आपण काही तज्ज्ञ मंडळींना ते आपल्याला कसं एक्झिक्युशन कसं करता येईल त्याच्यावरती आपण विचार करतो आणि त्या पद्धतीने आपलं काम पण चालू आहे ॲक्च्युली. काही लोक त्याच्यामध्ये आम्हाला बरेचसे कॉर्पोरेट वर्गातनं बी मला त्याच्याबद्दल विचारणा झाली होती, पण मीच कॉर्पोरेट क्षेत्र ह्याच्यातनं पैसा हे जे अर्थकरण चाललंय आपल्यात चाललंय, आपसातल्या आपसात चाललंय इथपर्यंत ठीक आहे. परंतु उद्या ह्याचं अर्थकरण जर मोठं झालं, उदाहरणार्थ PKL किंवा IPL म्हणजे प्रो कबड्डीचं किंवा असेल किंवा क्रिकेटचं IPL असेल, ह्याच्यामध्ये
तो अर्थकरण झाल्यानंतर थोडंसं वळण वेगळं लागतं आणि संघटना पहिल्यापासूनच पैसे ह्या विषयापासून दोन हात लांब आहे. आज पण जेवढे संघटनेचे घटक आहेत, जो काही कोणी काम करत असेल तो माणूस कुठल्याही आर्थिक स्वरूपाचा फायदाची अपेक्षा न करता स्वयंप्रेरणेने काम केलेलं आहे. आज नाही 12 वर्ष जो लढा दिला त्याच्यामध्ये सुद्धा जो कोण रेल्वेने येत असेल, कोण मोटरसायकलवरती येत असेल, कोण कसा येत असेल, प्रत्येक माणूस हा लढ्यामध्ये सुद्धा स्वयंप्रेरणेने लढला. आणि आज पण संघटनेचे काम करणारे प्रत्येक घटक हा स्वयंप्रेरणेने काम करतो. अजून एक विषय आहे त्याच्याबरोबर की खरेदी विक्री. आता खरेदी विक्री वरही बंद आहे, तर कसा आता निर्णय असेल? तर खरेदी विक्रीचे निर्बंध असा ठरला की सुरुवातीला ज्यावेळेस ठरलं की 2 विभागात करायचं. 2 विभागात केल्यानंतर आपल्याकडली काही लोक अशी शक्कल लढवतील की कोण खरेदी पावत्या दाखवतील, कोण कराराच्या पावत्या दाखवतील. तर ह्या विषयातनं परत अजून वाद उफाळून यावं नाही म्हणून खरेदी कुठल्या भागातनं खरेदी करायची बंदी नाही, परंतु त्या भागातनं बैल आणून आता सध्या तरी पळू शकत नाही कोण. हा मेन मुद्दा आहे. मी आज आहे ना, मला एखादा बैल त्या भागातला जर आवडला तर मी घेऊ शकतो, पण मी तो मैदानात आणू शकत. मी माझ्या घरी रेसर टाकून मी माझ्या घरी बांधून ज्यावेळेस हे सगळं निवळल किंवा नाही निवळल, अजून थोडा वेळ आहे, तेवढ्या वेळेपुरतं थांबणं गरजेचं आहे. पुढे जाऊन काय निर्णय होईल त्याच्यावरती अवलंबून आहे. पण खरेदीवरती निर्बंध नाही. खरेदी घेऊन तुम्ही पळवायला आणू शकत नाही. खरेदी घेऊन किंवा करार करून तुम्ही पळवायला आणू शकत. खरेदी घेऊन तुम्ही ठेवू शकता. व तो बैल ह्या इकडल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पट्ट्यात जो विभाग पडला आपण त्या भागामध्ये पळू नाही फक्त, असा तो विषय. आता तुम्ही एक मुद्दा सांगितला की मार्गदर्शन तिथं जाऊन थोडं एज्युकेशन द्यायचे, पण काय तिकडच्याच लोकांचं म्हणणं तुम्हाला बी आलं असेल की त्यांचं काय मतलबच नाही पण आमच्या बंदी का, असं त्यांचं काय झालं त्या गरमागरमीमध्ये. तो एक विषय आहेच बरोबर. मला सुद्धा बरेचसे लोकांनी त्या विषयावरती विचारलं, परंतु आणि आमचे ज्येष्ठ काम करा म्हणजे पूर्वीपासून आम्ही संघटनेचं काम करणाऱ्यांपैकी एक संदीप बोधगे आहेत, ते स्वतः अहिल्यानगर विभागातले आहेत. आणि रामभाऊ टाकळकर असतील किंवा आमच्या अजून पुणे विभागातले अजून ज्येष्ठ मंडळी जे आमचे सहकारी संघटनेचे जे काम करणार आहेत त्या लोकांकडे बी असं आलं की ज्या विभागाचा काही संबंध त्या घटनेशी नसताना आम्ही त्याच्यातमध्ये बरडलेलो गेलेलो आहे. परंतु आता काय झालं की निर्णय तर झाला होता 26 तारखेला, त्याचा विचार थोडक्यात कुणाच्या मनात आला नाही त्यावेळेस की हा विभाग अतिशय कमी प्रमाणात खेळामध्ये आहे, परंतु त्यांच्यावरती तो निर्णय लादला गेला. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठले जिल्हे बरडले गेले, एक अहिल्यानगर, एक बीड आणि एक धाराशिव, की एक मोठा मोजणे इतक्या गाड्या आहेत तिथं. परंतु त्या लोकांना आपल्या सातारा चकडीचा छंद लागलाय, काय नवीन असतील पण त्यांना छंद लागला आणि त्यांचा म्हणजे कुठं त्रास पण झालेला नाही आजपर्यंत. जे बेसिक स्टेजमध्ये आहेत अजून ते लोक या खेळामध्ये, तर त्यांच्यावरती थोडंसं झालेलं आहे तो. त्याच्यावरती मी त्या लोकांशीही बोललो. मला मान्य आमदार कर्जतचे आमदार रोहितदादा पवार यांनी बी विचारलं, तर दादांशी मी बोललो. दादा म्हणले तुर्तास फक्त जरा भांडणाचा विषय आहे किंवा वादिवादाचा विषय म्हणून आपण थांबवलेला आहे, आपण त्यांच्याबद्दल पहिला विचार करणार आहोत. जे तुम्हाला मी आता 1-2-3 जिल्हे सांगितले त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा विचार करू. फक्त त्या लोकांना मी मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की त्यांना पण आणि उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांना की हा जो निर्बंध लागला गेलेला आहे हा काही काळापुरता असेल. बघू आपण सामोपचाराने दोन्ही विभागातल्या लोकांचे म्हणजे सांगड घालून याच्यावरती संघटना 100% प्रयत्न करेन. संघटना हा खेळ मोठा करायसाठी काम करते. हे 2 विभाग पाडून त्याचा छोटा करायचा नाही आपल्याला. ही संघटनेची भूमिका आज पण आहे, परंतु काही कारणं आहेत त्याचे काही विषय त्याच्यामधनं आपण क्लिअर करून घेऊ आणि तिथून पुढं आपण काहीतरी निर्णय घेऊ. परंतु काय होतं कधी कधी लोकभावना अशी असते की आता आजच्या मैदानासाठीच मला फार लोक म्हणत होते की आम्हाला आज पळू द्या, परत वर्षभर पळू नका. अरे तसं नाही, एकदा ठरलंय ना थांबायचं की थांबूच. मग तुम्ही एक मैदानापुरता तो विस्कळीत पण नको यायला. मग जिथं संपन्न तिथं पूर्ण
निर्णय झालेला असेल. निर्बंध मग उठला. त्याच्यामध्ये काय होतं, अर्धवट अवस्थेत कुठला विषय ठेवला की मग त्याचे दुष्परिणाम फार होतात. त्या दृष्टिकोनातून आपण थांबलेलो आहे. आजचं मैदान तर एकदम तोंडावरती होत्या निर्णयाच्या. आता काय लवकर नाही, पुशेगावचं आहे आता आणि मला वाटतं महाशिरस एक होईल. तर बघू. कालसुद्धा आम्ही छत्रपतीराजे च्या समोर ज्यावेळेस बसलो होतो आणि तिथनं बाहेर निघताना प्रमुख आमच्या संघटनेचे लोक होते. आमची काही चर्चा झालेली आहे. तर त्या पद्धतीने आपण सगळ्यांची मतं आजमून बघतोय आता त्या विषयावरती. अजून एक महत्वाचा विषय आणि ह्याच्यावर बोला. कुठल्याही प्रदेशातील खेळ मोठा झाला तर अख्खा महाराष्ट्र आकृष्ट होत असतो. तर स्थानिक खेळ मोठा करणं किती जरूर आहे ह्याचं एक उदाहरण देत असेल तर जो पुण्यातल्या काही भागात, पुणे अहिल्यानगर भागात घाटाची शर्यत चालते, त्याचं मोठं उदाहरण आहे. तो खेळ मोठा केला त्यांनी तिकडच्या माणसाने. असं प्रत्येक भागातील लोकांनी, प्रत्येक भागातल्या लोकांनी केलं पाहिजे. बघा ना तुम्ही, म्हणजे एक सर्वात मोठं उदाहरण म्हणजे तामिळनाडूमधला जल्लीकट्टू सुद्धा, की त्यांनी त्यांचा खेळ त्यांच्यात जे राज्यापुरता असू द्या, परंतु जागतिक लेवलला नेला आहे त्यांनी. आणि आपल्या इथं समजा असेल, उदाहरण देतो, आपल्या इथं समजा पश्चिम महाराष्ट्रातला हा खेळ आहे. आपण आपल्या पद्धतीने आपण त्याला वाढवायचा प्रयत्न करतो आहे. आमचं पुणे जिल्ह्यामध्ये जो उत्तर पट्टा आहे पुण्याचा, त्या भागामध्ये 4 बैलाच्या गाठाचा जो खेळ आहे, ते लोक त्यांना त्यांचाच खेळ आवडतो, तोच मोठा करतात. आणि त्याच्यासाठी मी तर म्हणतो, हा बैलगाड्याच्या शर्यतीचा लढा आपला पश्चिम महाराष्ट्र एका बाजूला आणि तो विभाग जो आहे 4 बैलाचा, म्हणजे खेड, मनसर, आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव, अगदी नगरपर्यंत काही भाग, शिरूर असेल, मावळातला पट्टा असेल, तो भाग आहे. म्हणजे बंदीच्या काळात लढ्याला सुद्धा तीव्रता फार त्या विभागात नव्हती. आणि त्या विभागातली तीव्रता बघून आपल्या भागातली लोक सुद्धा प्रवृत्त झाली, म्हणजे ह्या सातारा चकडीच्या खेळातली. तर थोडक्यात आजची लढायची आपण म्हणतो ना चिंगारी, जी ठिणगी पिटली ती त्या विभागातूनच पिटली होती. मी स्वतः एका मिटिंगला गेलो होतो. मी शेवटच्या लाईनमध्ये बसलो होतो, परंतु 4 बैलाच्या गाठाच्या खेळातली लोक सर्व पुढे बसली होती आणि त्यांची चर्चा ऐकत होती. ज्यावेळेस पहिल्यांदा बंदी आली, पहिली मिटिंग झाली, त्यावेळेस मी शेवटच्या लाईनमध्ये बसून ऐकत होतो. आपल्या इकडल्या लोकांचा एवढा कमी सहभाग होता. छत्रपती उदयन महाराजांनी सांगितलं की खेळ खूप आनंदाचा आहे आणि आनंदानं खेळला पाहिजे आणि सर्वजण ह्याचा आनंद घेतील. पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीनं आपण सगळे खेळ खेळूया आणि बैलगाडी क्षेत्र मोठं करूया. आणि मी हा कधी याविषयी बोलत नाही, माझ्याकडनं कायम राहून जातो. माझा तरुण वर्गाला एक थोडंसं सांगणं आहे की ह्या नादामध्ये जरूर या, परंतु तुमचं करिअर, तुमचं शिक्षण, तुमचा उद्योग व्यवसाय, जसं आम्ही आमचा उद्योग व्यवसाय पहिला सेट केल्यानंतर आम्ही आमचं स्थिर झालो आयुष्यामध्ये.